मी झाड देऊन मी सर्वप्रथम यांना अभिनंदन देऊ. सुनीता मैम, सुनीता मैम, सुनीता मैम. इट्स आवर प्लेजर सर कि आपकी नज़र हम जैसे छोटे से एंकर पे पड़ी. थैंक यू सो मच सर. नेक्स्ट सना गंगरेड्डीवा. Both these girls have a very bright future, having leadership quality and the command over the language they shown really inspired me. आणि मी आज यांची जी एंकरिंगची जी क्वालिटी बघितली त्यावरून मला एक तर गोष्ट निश्चित झाली की या शाळेमध्ये मी दुसऱ्यांदा मला येण्याचा प्रसंग आलेला आहे आणि निश्चितच या शाळेमधलं जे काही शिक्षण आहेत, इथले शिक्षक आहेत आणि ज्या पद्धतीचे इथलं शिक्षण चालू आहे ते निश्चितच वाखाणण्याजोगं असलं पाहिजे, याबद्दल काही दुमत नाही. आज आपण इथं प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरता एकत्र झालो. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय राज्यघटना तयार करण्याकरिता ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ दिला त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. मला आठवते की मी याच मुलांपैकी एवढा असेल कदाचित, किंवा आता जो दोन मुलींचं नाव घेतलं त्यांच्यापेक्षा मी छोटा असेल. जेव्हा मी डायसवर गेलो होतो एकदा भाषण देण्याकरता, तर मी पाठ केलेली फक्त अर्धी लाईन बोलून मी परत आलेलो होतो. आणि आज माझ्यापेक्षा त्यावेळेला मी त्यापेक्षाही लहान वयातली मुलं आज या स्टेजवर येऊन त्यांनी जे काही पाठ केलं असेल किंवा काही केलेलं असेल ते वाक्य पूर्ण बोलतात. ही निश्चितच या शिक्षकांची मेहनत आहे. त्यामुळे ह्या ज्या छोट्या मुलं आहेत तिथे बसलेले, मी त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्याकरता इथं एकत्र झालेलो आहोत. तर निश्चितच आज आपलं भारतीय संविधान जे आहे ते अंमलात आलं. तर आपल्याला भारतीय संविधान काय आहे त्याचं एक प्रारूप थोडक्यामध्ये 2-3 मिनिटांमध्ये मी सांगू इच्छितो. आणि मी माझं जे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देऊन मी माझं भाषण संपवतो. तर सर्वप्रथम 3 मिनिट होत नाही, टाळ्या नका वाजवू. टाळ्या वाजवले की असं वाटतं की भाषण संपलं आहे. आपण भारतीय संविधानाबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आपण रोज, तुम्ही सकाळला असेंब्लीमध्ये जेव्हा जमा होता तेव्हा तुम्ही प्रिफेस म्हणता. इट्स कॉन्स्टिट्युशनली कॉल्ड द प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणजे आपल्याला भारत देश कसा घडवायचा आहे याचं ठळक शब्दामध्ये सांगितलं गेलेलं आहे आपल्या घटनाकारांनी. आणि ते तुम्हाला रोज बोलून पाठ झालेला आहे. आणि भारतीय संविधानाबद्दल ह्या तुमच्या वयामध्ये जर मला सांगायचं असेल की तुमच्या मुलांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जर जागरूकता निर्माण करायचं असेल तर आपल्याला भारतीय संविधानामध्ये आपल्या काही फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत.
त्या फंडामेंटल ड्युटीजमध्ये आर्टिकल 57A सब क्लॉज H, if anyone you can go through YouTube also. काय फंडामेंटल ड्युटीज आहे ती? टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम and the spirit of inquiry and reform. This is one of the most important articles in the Constitution to develop your mind, to develop your scientific temper. Now, why this scientific temper is necessary for the development of the nation? That is required to see. आपण जनरली आपण व्यवहारामध्ये एक माणूस म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून जगताना आपण बघितलं असेल की आपले आई वडील सांगतात किंवा आपला शिक्षक सांगतो किंवा माझ्यापेक्षा एखादा मोठा व्यक्ती आहे किंवा मित्र आहे, तो एखादा कार्य करतो त्याच्या समाधानाकरिता किंवा ब्लाइंडली आपण त्याला फॉलो करतो. Our constitution restricts this attitude of the human being. You have to develop your scientific temper. You ask question to yourself, why I am doing this? Unless and until this attitude comes in your mind, in your daily human being, you cannot achieve or you cannot support to the nation for the development of the Constitution in the real spirit. आपल्या भारतामध्ये आपण वावरताना विविध तऱ्हेचे विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत. एक वर्ग गरीब असतो, एक वर्ग श्रीमंत असतो. ह्या दुरावा जो आहे या सर्वांना एकत्र बांधून आपला भारत देश कसा प्रगत होणार याकरता कॉन्स्टिट्यूशन हे एक महत्वाचं पुस्तक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलं. ते नुसतंच असंच नाही आहे. भारतीय संविधान म्हणजे आपण जीवन जगण्याची ती प्रणाली आहे. भारतीय संविधानातील ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्याचा जर तुम्ही बारकाईने एक कुटुंब समोर ठेवून जर आपण विचार केला तर कुटुंबाच्या प्रगतीकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सेम तरतुदी आपल्याला भारतीय संविधानामध्ये सुद्धा दिसून येतात. फक्त त्याचं रूप एवढंच आहे की ते आपल्याला नेशन करता लागू होतं. तर तुमच्यामध्ये हा सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करा. तुम्हाला कोणताही विषय जरी आला तरी त्याच्या मुळाशी जा, हे असं का होत आहे. And the spirit of inquiry, and the second most important ingredient is the spirit of inquiry. जेव्हा एक लहान मुलगा जन्मास येतो, तुमच्यापेक्षा लहान असेल तर KG1 मध्ये नर्सरीमध्ये आहेत किंवा त्याच्यापेक्षा लहान, त्याला बोलता येत नाही. त्याला फक्त एकच येते, मम्मा मम्मा मम्मा. ABCD चॅप्टर लावलेले असतात घरी शिकण्याकरता मुलांना. एप्पलला हात दाखवतो तो, मम्मा त्याची सांगते दिस इज एप्पल. मग हॉर्सला हात दाखवतो, मग सांगतो तो हॉर्स. मम्मा त्याची शिकवते हा हॉर्स आहे. मग तोच मुलगा KG1 फर्स्ट सेकंड स्टँडर्ड मध्ये जातो. मग तोच मुलगा किंवा मुलगी असेल ती त्याच याला प्रश्न विचारते मम्मी पप्पाला की व्हाय हॉर्स इज लुक्स लाईक अ ब्राऊन, व्हाय इट इज नॉट ब्लॅक. किंवा आपल्याला they raise a question to find out the basic reason behind the everything she looks. What I want to see.
they want to find out why this particular things is happening, and this shows that these attitudes comes from their by birth, means it is the nature of the human being. If the child who does not see the whole world, she is living in the hands of their mother and father, they are asking a question to find out what is this, and mama is saying this is horse, this is cat, and by growing they are asking the question why this is happening. Means this is the very basic nature of the human being, which is enshrined in the constitution by way of fundamental duties. Means the spirit of inquiry is by birth we have. Spirit of scientific temper we have by birth. But as we grow up, that spirit of inquiry and scientific temper was restricted by social activities we see in our daily life. Whether there are religious activities, there are the political activities, त्यांना रेस्ट्रिक्ट केला जातं की तुम्ही असं विचारायचं नाही. आणि तो जो ह्युमन बिंगचा बेसिक नेचर आहे तो तिथून बंद होण्याकरता चालू होतो, बंद होणं सुरू होते तिथून. आणि तो ह्युमन बिंगचा बेसिक नेचर जर बंद झाला तर मला असं वाटते की तुम्ही आपल्याला भारतीय संविधानाला अपेक्षित भारत जो आहे तो कधीच तुम्ही निर्माण करू शकत नाही. आता ही का बरं बाब महत्वाची आहे? तुम्हाला बोलताना खूप ही साधी गोष्ट वाटत असेल, पण मी स्वतः एक कॉन्स्टिट्यूशन मध्ये LLM करत आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये LLM करताना मला ह्या गोष्टीचं सर्व ज्ञान झालं की ह्या वाचण्याकरता जरी छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी आपल्याला हा भारत देश घडवण्याकरता फार मोठी एक ऊर्जा निर्माण करते. ह्या दोन गोष्टी आपल्याला भारतीय संविधानामध्ये ज्या काही हक्क अधिकार किंवा आपल्या ड्युटीज दिलेल्या आहेत की ज्या पद्धतीने भारत देश चालायला पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला चालताना दिसत नाही. त्याचं एकमेव कारण आहे की आपल्यामध्ये हे स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड सायंटिफिक टेम्पर इज नॉट डेव्हलप्ड, दो दिस इज द बेसिक नेचर ऑफ द ह्युमन बिंग. दिस वॉज कर्टेल्ड बाय सो मेनी सोशल ऍक्टिव्हिटीज. आपण मतदान करतो, तुम्हाला कदाचित तुमचं आता 18 वर्ष पूर्ण होण्यावर आहेत, काही मुलांचे काही वर्ष गेल्यानंतर 18 वर्ष पूर्ण होणार. आपल्याला भारतीय संविधानामध्ये सर्वात महत्वाचा जर अधिकार दिलेला असेल तर तो म्हणजे मतदानाचा अधिकार. किंवा इथं बसलेले मोठे व्यक्ती सुद्धा आहेत. आपण मतदान, व्हाय दिस वोटिंग राईट इज सो इम्पॉर्टंट. आपण ज्या व्यक्तींना निवडून देतो ते व्यक्ती हा भारत देश चालवतात, ना की तुम्ही आम्ही चालवत. तुम्ही ज्या व्यक्तींना वोट देणार आहात किंवा इथं बसलेल्या ज्या व्यक्तींनी वोट दिलेला आहे त्यांनी स्वतःला विचारावं की खरंच संविधानाला अपेक्षित भारत निर्माण करणाऱ्या व्यक्तीला मी वोट दिला आहे का. संविधानाला अपेक्षित व्यक्तीला जर तुम्ही वोट देत नसाल तर संविधानाला अपेक्षित भारत निर्माण होण्याची अपेक्षा सुद्धा तुम्ही करू शकत नाही. म्हणून वोटिंग राईट इज डोंट टेक इट सो इझी. वोटिंग, तुम्हाला एक वोट जरी करायचं असेल तरी तुम्हाला इथले जे विद्यार्थी गण आहेत, जे समोर चालून वोटर्स होणार आहेत, तर त्यांनी आत्तापासून हे शिकायला हवं की मला वोटिंग 18 वर्षाचं मी झाल्यानंतर मला इथल्या सामाजिक, शैक्षणिक
धार्मिक या सर्व गोष्टीचं किमान थोडंफार तरी नॉलेज असायला हवं. आणि आपल्याला भारतीय संविधानामध्ये अशा काय तरतुदी दिलेल्या आहेत, असे काय अधिकार दिलेले आहेत की ज्याचं मला ज्ञान व्हावं आणि त्या ज्ञानानुसार मी त्या ज्ञानाचा वापर करून मी योग्य उमेदवार जो आहे तो मला निवडून द्यावयाचा आहे. हा सायंटिफिक टेम्पर, हा स्पिरिट ऑफ इन्क्वायरी तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायलाच पाहिजे. भेजना ताई त्याशिवाय आपण पेन लेके आओ. संविधानाला अपेक्षित भारत निर्माण करू शकणार नाही. आज मी ह्या प्रसंगी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की यानंतर ही दोन इन्ग्रेडियंट्स मी सांगितले की स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड सायंटिफिक टेम्पर हे डेव्हलप करण्याकरता प्रत्येक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी अथक प्रयत्न करावा. आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.